महाराजांनी कधी परीक्षा घेतली का? म्हणजे तुम्ही ठरवलं की नाही पौर्णिमेला जायचंच आणि अशी काही अडचण निर्माण झाली का, की शेवटी महाराजच धावून येणार, तेच तुम्हाला वर घेऊन जाणार, नाही का? तर असं कधी महाराजांनी अडचण पण त्यांनीच निर्माण केली आणि निराकरण पण त्यांनीच केलं, असं झालंय का? बऱ्याच वेळा झालेलं आहे. आणि एका पौर्णिमेला मला जायचं होतं आणि तिकडे महापूर झाले होते. गुजरात पुराने पूर्णपणे वाताहत झालेली होती. मग सुरत, राजकोट, बडोदा, अहमदाबाद सगळं पाण्याखाली होतं. आणि अशा ह्याच्यात मी रात्री मुंबई सेंट्रलहून बस पकडायची म्हणून गेलो ना. बस वगैरे सगळ्या बंद होत्या, ट्रेन बंद होत्या. रात्री तरी मी आशेने थांबलो आहे. घरून फोन येत होते, म्हणे एवढ्या ह्याच्यात कुठे जात आहे, सगळं बंद आहे तर तुम्ही परत या. पण मी तिकडे थांबून राहिलो. तेव्हा बसवाला ओळखीचा होता. तोही म्हणतो अभि तो छुटणे का इरादा नाही. तेवढ्यात त्याला कोणीतरी सांगितलं बडोदा एक्सप्रेस सुटते, म्हणून त्यांनी त्याच्या माणसाला पाठवून तिकडे माझ्यासाठी तिकीट काढायला लावलं. रात्री 11:30 वाजता मी ट्रेन पकडली, बडोद्याला गेलो. तिकडून वाया करत सोमनाथ गाठलं आणि सोमनाथून गिरनार गाठलं. पण अत्यंत मुश्किलीने मी तिकडे पोहोचू शकलो होतो. एका वेळेला तर अशी परिस्थिती आली होती की 3,000 पायऱ्यांवर पायऱ्या तुटलेल्या होत्या आणि वरचा सगळा रस्ता बंद झालेला होता. आणि अशा ह्याच्यामध्ये मी जेव्हा जुनागडला जाऊन पोचलो, त्या धर्मशाळेच्या मध्ये उतरतो, तिकडे उतरलो. तो मॅनेजर अत्यंत खुशी झाला. 40 वर्षावर तो तिकडे वास्तव्याला होता. 6-6.5 फूट उंचीचा बलदंड गडी. नेहमी मला जेवणासाठी आग्रह करायचा. मी म्हणायचं माझा पौर्णिमेचा उपवास आहे आणि टाळायचो. त्यावेळेला एकदम स्वारी खुशीत आली. बोला प्रमोद भाई आ गए, आज हमारे साथ में खाना खा लो और कल बम्बई निकल जाओ. बोला क्या हो गया? बोला 3,000 पायऱ्यांवर कडे पडलेले आहेत, वरचा रस्ता बंद है. 10-15 दिन से यही हाल है और 10-15 दिन तो कुछ होने वाला नहीं है. म्हणजे मनामध्ये धस्स झालं. म्हटलं काय करावं. रात्री 11-11:30च्या सुमारास त्या धर्मशाळेच्या गच्चीवर गेलो. तिथून गिरनार पर्वत दिसतोय. मी आर्तपणे महाराजांना साकडं घालतोय आणि त्यांनी दिलेला प्रतिसाद अंतकरणाला भिडला आणि मी त्या प्रलयामध्ये बाहेर पडलो. 1,000-1,200 पायऱ्या चढून गेलो आणि वरून एक संन्यासी खाली उतरत होते. मला पाहून कठोर स्वरात त्यांनी विचारलं कहाँ जा रहे हैं? बोला गुरु शिखर. बोला मालूम नहीं क्या आगे का रास्ता बंद है? बोला मालूम है. मालूम है तो आगे क्यों जा रहे हैं, उड़ के तो नहीं जाओगे? मैं बोला वो मुझे मालूम नहीं, मुझे इतना ही ज्ञात है कि मुझे ऊपर पहुंचना है. त्यांना माझी दया आली. ते म्हणाले बेटा जंगल के दूसरे रास्ते से निकल जाओ, मालूम है का? पण तेव्हा आम्ही नवीनच होतो, रस्तेही माहिती नव्हते. मग म्हटलं नाही मालूम. मग त्यांना दया आली. ते बोला आओ मेरे पीछे. आणि ते दरीत उतरायला त्यांनी सुरुवात केली या पावसाच्या ह्याच्यात. उतरता त्यानंतर थोडा पावसाचा वेग मंद झालेला आहे आणि मंदसं चंद्र प्रकाश पडलेला आहे. त्यात ते अवकाशातला मार्ग दाखवत आहेत मला. बोला याच अवकाश मार्गाने नवनाथ 84 सिद्ध यक्ष किन्नर देवदेवता हे गुरु शिखरावर जातात आणि आपल्या कामाचा अहवाल गुरु दत्तात्रयांना देतात. अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य होतं. आणखीन पुढे गेल्यानंतर पाण्याच्या प्रवाहाचा जोरदार आवाज येऊ लागला. मैं बोला एक ऐसा ध्वनि है. बोला यही तो जटाशंकर के जटा से गंगा बह रही है, उधर ही हम लोग गंगा स्नान करके आगे जाएंगे. जेव्हा आम्ही तिकडे पोहोचलो तर चंद्रप्रकाशात दुतडी भरून वाहणारा तो झरा होता. दगडातून ह्याच्यातून वाहणारा तो प्रवाह होता. माझ्यापासून एक 8-10 फूट अंतरावर ते स्नानाला उतरले आणि त्यांच्या पुढेच मी स्नान करत होतो. त्यांच्या अंगावरून ओघळणारं पाणी हे माझ्या अंगावरून पुढे जात होतं आणि त्यावेळेला मला ते जाणवलं मी पाण्यामध्ये स्नान करीत नसून सुगंधाच्या लहरींनी मी न्हावून निघतोय. तिथून बाहेर पडायला मन उद्युक्त होत नव्हतं. पण जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा नाईलाज असतो, मी बाहेर पडले. दुसऱ्या रस्त्याने मला त्यांनी वरती जाण्याचा मार्ग दाखवला आणि मी गुरु शिखरावर जाऊन पोचलो. रात्रभर साधना झाली. ब्रह्ममुहूर्तावर अभिषेक पूजा झाली. सकाळी 5-5:30ला दत्तधुनी आश्रमातले पुजारी वरती आले. मला पाहून अचंबित झाले. प्रमोद भाई कैसे आ गए? बोलो महाराज के आशीर्वाद से तो पहुंच गए हूँ. आणि मग त्यांचा तिकडे निरोप घेऊन जे तिसऱ्या दिवशी मी मुंबईला आलो. बायकोने दरवाजा उघडला आणि तिचा पहिलाच प्रश्न होता एवढ्या सकाळी तुम्ही स्प्रे मारून कुठून आलात? कारण 3 दिवस झाले या सुगंधाच्या लहरी अंगावर रेंगाळत होत्या. ही ती अनुभूती. वा, खूपच छान. तिथे तुम्ही जेव्हा ध्यानस्थ बसता म्हणजे गिरीशिखरावर चरणकमलांच्या बाजूला, तेव्हा असं काही आतून वाटतं का? किंवा तेव्हा कोणी दर्शन देतं? तेव्हा कुठला अनुभव असतो? बऱ्याच वेळेला तिकडे एकटा असताना आजूबाजूला वावरणारे हे दिसायचे, जाणवायचे.
पण डोळे उघडले तर कोणी दिसायचं नाही. कोणाचा वावर होता? गुरुशिखरावर. गुरुशिखरावर बसल्यानंतर आजूबाजूलाच वावरणाऱ्या हालचाली जाणवायच्या, पायाचे आवाज यायचे. पण उघडून पाहिलं तर कोणी दिसायचं नाही. त्यामुळे मन काही वेळेला सुरुवातीला भयकंपित व्हायचं. आणि तिकडली अनुभूती एक एवढी होती, पूर्वी फक्त चरण पादुका त्याच्यावर पूजा करता येत होती. जेव्हा पाऊस पडायचा किंवा रात्री थंडी पडायची प्रचंड, त्या थंडीत एवढा वेळ रात्रभर बसणं शक्य नव्हतं. मग अशा वेळेला काय करायचं, प्रचंड थंडी वाजू लागली आणि आपण सहन करू शकणार नाही किंवा पाऊस पडतोय सहन करू शकणार नाही, तर महाराजांच्या चरणावर हात ठेवायचा मी आणि त्यांना साथ घालायचं की बाबा थंडी वाजते, आणि बाबा धावत यायचे. त्या चरणपादुकांमधून चैतन्य लहरी याव्या तशा तर उष्णतेच्या लहरी सर्व शरीरभर फिरायच्या आणि 2 तास मी तिकडे बसू शकायचो. पुन्हा थंडी वाजली का पुन्हा बाबांना साथ घालायची आणि बाबा धावत यायचे. अशा रीतीने रात्र बसून महाराजांनी साधना करून घेतली. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.